घरात एकीकडे दुःखाचं वातावरण चालू होतं आणि एकीकडे नवीन नवरी घरात सून म्हणून आली होती. चव्हाण घराण्यातील लहान मुलगा राहुल चव्हाण याचं लग्न त्याचे वडील प्रदीप चव्हाण यांचे मित्र शरद पवार यांच्या मुलीसोबत लग्न शीतलसोबत आजच झालं आहे. घरात लग्नाचं वातावरण असून पण प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. पायऱ्यांवर बसून राहुल त्याच्या परिवाराकडे पाहत होता आणि विचार करत होता की आजच माझं लग्न झालं आहे आणि आज माझी सुहागरात आहे. माझी खोली माझी आहे, परंतु माझ्या खोलीत बसलेली नवरी माझी नाही. आज मला माझ्या मोठ्या भावाच्या होणाऱ्या बायकोसोबत लग्न करावे लागले आहे. तिच्यासोबत लग्न करून तिचं चांगलं आयुष्य बनवण्याचा माझ्या परिवाराचा प्रयत्न होता, परंतु ती सगळं विसरून मला माझा नवरा मानेल का? कधी ती माझ्यावर प्रेम करेल का? राहुल विचारात पूर्ण बुडाला होता. तेव्हा त्याच्यापाशी त्याचे मामा नागेश जोशी आणि मामी संगीता दोघे पण आले. नागेशराव म्हणाले की, अरे राहुल, तू इथे बसला आहेस? अगं संगीता, आता तूच याला समजाव. जे झालं आहे त्याचं आपल्याला दुःख नाही का? आणि ती बिचारी शीतल किती दुःखात असेल याची पण आपण काळजी घेतली पाहिजे. आणि हो राहुल, तिला या दुःखातून तूच बाहेर काढू शकतो. तोपर्यंत तिथे राहुलचे वडील प्रदीपराव आणि आई सुप्रियाताई आल्या. नागेशराव म्हणाले की, प्रदीप दाजी, मी काही चुकीचं बोलत आहे का? त्यानंतर मामी संगीताताई राहुलपाशी बसल्या आणि प्रेमाने त्याचं डोकं त्यांनी त्यांच्या मांडीवर घेतलं आणि त्या राहुलला म्हणाल्या की, राहुल बाळा, तुझा मोठा भाऊ अजिंक्य माझा मोठा भाचा होता. तुझ्या आधी मी त्याला सांभाळलं होतं. तो खूप मेहनतीने फौजी बनला होता. तेव्हा सगळ्यांना त्याच्यावर खूप गर्व झाला होता, पण तो शहीद झाला. या बातमीने आपण सगळे दुःखी आहोत. आणि शिवाय शीतलचं लग्न अजिंक्यसोबत जमलं होतं, त्यामुळे ती मनातल्या मनात अजिंक्यला तिचा नवरा तिने मानलं होतं. त्यामुळे तिचं आयुष्य सुधारण्यासाठी तुझं लग्न तिच्यासोबत मजबुरीने आम्हाला लावावे लागले. हे बघ बाळा, मनाला मजबूत बनव आणि तू तुझ्या खोलीत जा. तुझे आई वडील कमीत कमी लहान मुलाची तरी गृहस्थी पाहून ते पुढचं आयुष्य जगू शकतील. तर मग राहुल बाळा, आई वडिलांसाठी तू एवढं करणार नाही का? मामी, मी परिवारासाठी तिच्यासोबत लग्न केलं आहे, तर मग अजून मी काय करायला पाहिजे? आणि शिवाय ती माझ्या मोठ्या भावाची होणारी बायको होती. असं म्हणत राहुल उठून उभा राहिला. प्रदीपराव म्हणाले की, हे बघ राहुल, ती फक्त होणारी बायको होती, त्याची बायको झाली नव्हती. प्रदीपराव रागात म्हणाले. राहुल त्यांना काहीतरी बोलणारच होता, पण वडिलांसमोर कोण जास्त बोलत नव्हतं, त्यामुळे त्याचे शब्द तोंडातच राहिले. तो बोलू शकला नाही. हे बघ राहुल, स्वार्थी बनू नकोस. तू फक्त स्वतःचा विचार करू नकोस. जी मुलगी तुझ्या खोलीत बसली आहे तिच्याबद्दल पण जरा विचार कर. जर तुला तिच्यासोबत लग्न करायचं नव्हतं तर मग आधीच तसं सांगायचं. तिचं दुसरीकडे लग्न करण्यासाठी आम्हाला त्रास झाला असता, परंतु आम्ही काहीतरी करून तिचं लग्न लावूनच दिलं असतं. पण तुझ्यासोबत लग्न करून तू जर असा वागला तर तिच्या आयुष्यात आम्ही तिला दुःख दिलं आहे असं आता आम्हाला वाटू लागलं आहे. आता तू तिला भावाची होणारी बायको होती म्हणून तिला बायकोचा अधिकार देणार नाही का? त्याचे वडील प्रदीपराव त्याला रागात बोलत होते. त्यानंतर राहुल पण जरा चिडत म्हणाला की, बाबा, मी कसा देऊ तिचा अधिकार? कारण का ती माझ्या मोठ्या भावाची होणारी बायको होती आणि आज ती माझी बायको आहे. आज जर अजिंक्य दादा जिवंत असता तर त्याच्या खोलीत आज शीतल असती. त्याचे मामा म्हणाले की, अरे राहुल, जे घडलं नाही त्याच्याबद्दल
बोलून काहीच फायदा नाही. राहुल त्याच्या मामाला बोलणारच होता. त्याच्या आधीच त्याचे वडील त्याच्यावर चिडून म्हणाले की मग तू का लग्न केलंस. घरातलं भांडण वाढू लागलं. परिवारातील माणसे प्रदीपरावांना आणि राहुलला समजावत होते. त्या दोघांच्या भांडणामुळे शीतलवर काय परिणाम होत असेल असा ते सगळे विचार करत होते. राहुलची आई सुप्रियाताई आपला मुलगा देवाघरी गेला आहे हे दुःख बाजूला सारून आपल्या लहान मुलाची गृहस्थी व्यवस्थित बनवण्याच्या मार्गाला लागल्या. वरच्या मजल्यावर खोलीत बसलेली नवी नवरी शीतल हिला बाहेर काय चाललं आहे त्याचा शब्द न शब्द तिला ऐकायला येत होता. तिला हे सगळं ऐकून रडायला येत होतं, परंतु तिने तिच्या अश्रूंना येऊन दिलं नाही. फक्त शांत मनाने सगळ्यांचं बोलणं ऐकत होती. राहुल रागात तेथून उठला आणि त्याच्या खोलीत जायला निघाला. तिला पायाच्या आवाजाने कळालं की नक्कीच राहुल खोलीत यायला लागला आहे. त्यामुळे ती पटकन बेडवरून उठली आणि खिडकीपाशी जाऊन उभा राहिली. रात्रीचे 11 वाजले होते. राहुलला त्याच्या खोलीत जाण्यासाठी त्याचे हात थरथर कापत होते. याच्या आधी राहुल त्याच्या खोलीत जाण्यासाठी कधीच एवढा घाबरला नव्हता, पण आज त्याच्या खोलीत शीतल बसली होती त्यामुळे त्याला भीती वाटत होती. राहुलने दरवाजा उघडला तर समोर खिडकीपाशी त्याच्याकडे पाठ करून उभा असलेली शीतल त्याला दिसली. राहुलने दरवाजा जोरात लावला, कारण त्यामुळे शीतलला कळावे की मी खोलीत आलो आहे. तरी पण शीतलने त्याला काहीच प्रतिक्रिया दिली नाही. राहुलने दरवाजाची कडी लावली आणि तो बेडवर जाऊन बसला आणि तो शीतलकडे पाहू लागला. शीतल खिडकीतून बाहेर एकटक पाहत होती. राहुल बेडवरून उठला आणि शीतलपाशी जाऊन उभा राहिला आणि म्हणाला की शीतल. राहुलला जवळ पाहून शीतल गडबडीत बेडवर जाऊन बसली. राहुल तिच्याकडेच पाहत होता. शीतल घाबरत बेडवर जाऊन बसली होती. शेवटी राहुलला तिच्यासोबत बोलायचं होतं, कारण प्रश्न पूर्ण आयुष्याचा होता. त्यामुळे तो पण बेडवर जाऊन शीतलच्या शेजारी पण अंतर ठेवून बसला. शीतलने राहुलकडे पाहिलं नाही, परंतु तिला कळाले की राहुल पण बेडवर येऊन बसला आहे. तो शीतलला म्हणाला की शीतल, आपण आज दोघे नवरा बायको झालो आहे. राहुलचा आवाज ऐकून शीतल खूप घाबरली. तिचं पूर्ण शरीर थरथर कापू लागले, कारण तिला भीती होती ती फक्त लग्नाच्या पहिल्या रात्रीची. लग्नाच्या आधीच खूप बाया तिला टोमणे देत होत्या की होणारा नवरा तुझ्या पायी देवाघरी गेला, परंतु लग्न झाल्यावर त्याच बायांनी तिला सूचना दिल्या होत्या की नवऱ्याला कसं खुश ठेवायचं. पहिल्या रात्री नवरा जो पण काही करेल बोलेल त्याला मनाई द्यायची नाही. शांतपणाने बेडवर बसायचं. असा कोणता तमाशा करायचा नाही की त्यामुळे नवऱ्याचं मन दुखेल. असं पण शीतलचं लग्न अजिंक्यसोबत जमलं होतं, पण जेव्हा तो शहीद झाला तेव्हा सगळे दोष शीतलला देत होते. ते म्हणत होते की कोणत्या नक्षत्रात पाहून लग्न जमलं, त्यामुळे अपशकुन घडला. शीतलला प्रत्येकाचे टोमणे ऐकावे लागले. त्यामुळे शीतल बाहेर कुठे जाऊ शकत नव्हती. घरात पण तिची हीच हालत होती, कारण शीतलचे आईवडील जुन्या विचारांचे होते. तिच्या वडिलांनी भरपूर प्रॉपर्टी कमवून ठेवली होती, परंतु ते मुलीचं प्रेम मिळवणं विसरून गेले. शीतलचं बालपण पण वडिलांचं प्रेम न भेटताच पूर्ण झालं होतं आणि तिने तिचं तरुणपण कॉलेज आणि 4 भिंतीमध्येच घालवलं होतं. शीतलला घाबरलेलं पाहून राहुल तिला म्हणाला की शीतल, तुम्हाला काय झालं आहे? तुम्ही बोलत का नाही? मी तुम्हाला हे म्हणत आहे की. राहुल बोलतच होता, पण मध्ये शीतल
रडत म्हणाली की मला माहीत आहे की आपलं लग्न झालं आहे, पण प्लीज मला 2 दिवस द्या. मला अजून आपल्या नात्याला समजायला वेळ लागेल. प्लीज मला 2 दिवस द्या. असं म्हणून शीतल हात जोडून खूप रडू लागली. तिला शांत करण्यासाठी राहुलने जसा तिच्याकडे हात केला तशी शीतल पटकन पाठीमागे सरली आणि तिच्या साडीचा पदर राहुलच्या घड्याळामध्ये अडकला. शीतलने पाठीमागे वळून पाहिले, परंतु राहुल तिला म्हणाला की मी काही नाही केलं, ते चुकून तुमच्या साडीचा पदर यामध्ये अडकला आहे. राहुलने गडबडीमध्ये तिचा पदर त्याच्या घड्याळातून काढला आणि त्याने तो पदर तिच्याकडे फेकला. हे बघा शीतल, मी तुम्हाला समजू शकतो, कारण आपल्या दोघांची तर एकदाच भेट झाली होती. त्यामुळे आपण एकमेकांना जास्त ओळखत नाही. तुम्ही तर माझ्या मोठ्या भावाची बायको बनणार होता, त्यामुळे तुम्ही तर माझ्या भावाला तुमचा नवरा मानलं होतं. मला माहीत आहे की तुमचं माझ्यासोबत लग्न होईल हा विचार तुम्ही कधी केला पण नसेल. राहुल शीतलकडे पाहत बोलत होता. शीतल खाली मान घालून बसली होती. आज पहिल्या वेळेसच राहुल शीतलला एवढ्या जवळून पाहत होता, कारण याच्या आधी त्याने तिला लांबून पाहिलं होतं. त्याने तिला एकदाच बघितलं होतं आणि त्यानंतर त्यांची भेट पण झाली नाही. शीतलने तिच्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि ती राहुलकडे पाहत म्हणाली की हे बघा राहुल, मी तर लग्न तुमच्या भावासोबत करण्यासाठी पण तयार नव्हती आणि हे अजिंक्यला पण माहीत होतं. त्यांना मी सांगितलं होतं की मी आता तुमच्यासोबत नातं जोडण्यासाठी तयार नाही. तर अजिंक्यने पण मला परमिशन दिली होते की आपण एवढ्या लवकर बंधनात अडकायचं नाही. आपण एकमेकांना आधी पूर्णपणे जाणून घ्यायचं आणि नंतर लग्न करायचं. ते जायच्या वेळेस मला म्हणाले होते की मी आता 1 वर्षानेच माघारी येणार आहे. त्यानंतर तुझ्या मनाची पण तयारी होईल. पण मला काय माहीत की त्यांची आणि माझी ती शेवटची भेट होती, कारण यानंतर ते कधीच येणार नव्हते. शीतलचं बोलणं ऐकून राहुलला खूप वाईट वाटलं. राहुल म्हणाला की शीतल, माझं आयुष्य पण कोऱ्या कागदासारखं आहे, त्यामुळे तुम्ही माझ्या आयुष्यात रंग शोधायचा प्रयत्न करू नका. आणि शिवाय मी कोणाच्या पण आयुष्यात रंग भरू शकत नाही आणि माझी पण तुमच्याकडून कोणतीच अपेक्षा नाही आणि माझ्याकडून नात्याची पण अपेक्षा ठेवू नका. तुम्हाला पण माझ्या बंधनात अडकण्याची काहीच गरज नाही आणि असं पण माझ्याकडून कोणालाच उम्मीद नाही, ना आईला ना बाबाला. ज्याला माझ्याकडून काही उम्मीद होती तो तर मला सोडून गेला. असं बोलता बोलता राहुलचे डोळे भरून आले आणि तो बेडवरून उठला आणि खिडकीपाशी जाऊन उभा राहिला. तो शीतलकडे न पाहता म्हणाला की तुम्ही झोपी जावा, माझ्या बोलण्याला काहीच अर्थ नाही. खूप रात्र झाली आहे. दुसऱ्यांच्या नजरेत आपण नवरा बायको आहोत, पण माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुमच्या इच्छेनुसार तुमच्याजवळ येण्याचा स्वप्नातसुद्धा विचार करणार नाही आणि मी इथं खाली झोपणार आहे. काही गरज असेल तर मला तुम्ही उठवू शकता. तो खाली झोपणार आहे हे पाहून शीतल पटकन उठली आणि राहुलला म्हणाली की तुम्ही खाली झोपू नका. तो शीतलला म्हणाला की तुम्ही बसा, असं पण मला खाली झोपण्याची सवय आहे. हा वरचा मजला तर आता बांधला आहे, असं पण मी आधी गॅलरीमध्ये झोपत होतो. तुम्ही गॅलरीमध्ये झोपत होता? शीतलने आश्चर्याने विचारले. मला फक्त एकच चादर दिली होती. राहुल असं बोलतच होता, परंतु लगेचच त्याने विषय बदलला आणि म्हणाला की ते सगळं सोडा.
आणि तुम्ही आता झोपा. शीतलने हातात चादर घेतली आणि ती चादर खाली पसरवत म्हणाली की तुम्ही असं भोईला झोपू नका, खाली चादर हातरून झोपा. ती असं म्हणताच राहुलने तिचा हात धरला. त्याने हात पकडल्यावर शीतल एकदम बेचैन झाली. तो तिच्या हातून चादर घेत म्हणाला की मी माझं काम स्वतः करतो. मी कोणाकडून काम करून घेत नाही. तुम्हाला जसं राहायचंय तसं राहावा. तुम्ही माझी काळजी करू नका. राहुलने चादर खाली पसरवली आणि कपाटातील कपडे घेऊन तो चेंज करण्यासाठी बाथरूममध्ये गेला. शीतल त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होती. शीतलला त्याची काळजी वाटू लागली. काही वेळाने राहुल बाहेर आला. त्यानं पाहिलं की शीतल झोपी गेली होती. शीतल पांघरून न घेताच झोपी गेली होती. त्यामुळे तो तिच्यापाशी गेला. त्याने शीतलच्या चेहऱ्याकडे पाहिले तर तिच्या गालावर अश्रूचे सुकलेले थेंब त्याला दिसले. त्याला समजलं की शीतल रडत रडत झोपी गेली आहे आणि त्याला खूप वाईट वाटलं. तो तिला असं पाहताच तो विचलित झाला आणि त्याने तिच्या अंगावर ब्लँकेट पांघरले. तो मनातल्या मनातच म्हणाला की माफ करा शीतल, चुकून मी तुमच्याजवळ येण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो त्याच्या जागेवर येऊन झोपू लागला. परंतु त्याला झोप येत नव्हती, कारण त्या खोलीत तो पहिला एकटा झोपत होता. पण आज शीतल असल्यामुळे त्याला वेगळं वाटत होतं. त्याच्या परिवाराला असं वाटत होतं की राहुल नालायक मुलगा आहे. राहुलला शिक्षणाबाबतीत काही वेळ नव्हतं. त्यामुळे हळूहळू त्याच्यापासून सगळेच लांब जाऊ लागले आणि हे राहुलला समजलंच नाही. घरात सगळेच अजिंक्यला मान देत होते. सगळ्यांचा जीव अजिंक्यवरच होता. पण अजिंक्य राहुलला भाऊ नाही तर त्याचा दोस्त मानत होता. अजिंक्य एवढा एकच होता जो राहुलच्या सगळ्यात जास्त जवळ होता आणि आज राहुलच्या आयुष्यात त्याची पण साथ नव्हती. त्यामुळे राहुल स्वतःला खूप एकटं समजू लागला. या घरात छोट्या चुलतेचे पण 2 मुले होते. एक 13 वर्षाचा मुलगा आणि एक 7 वर्षाची मुलगी. मोठ्या चुलत्याचा एक मुलगा विशाल आणि तो विशाल त्याच्या बायकोसोबत बाहेर राहत आहे. त्यामुळे त्या घरात आता सगळ्यात मोठा मुलगा म्हणून राहुलच राहिला होता आणि राहुल दुसऱ्यांसारखा मोठ्या कंपनीमध्ये किंवा स्वतःच्या बिझनेसमध्ये काम करत नव्हता. राहुलचं साड्याचं एक दुकान होतं. त्यामुळं राहुल खूप हलकं काम करत आहे. त्यामुळे नातेवाईक पण त्याला जास्त काही विचारत नव्हते. त्याच्यापासून लांब राहत होते आणि सगळे त्याच्यापासून लांब राहत होते म्हणून राहुलला एकटेपणाची सवय झाली होती. जीवनसाथीबद्दल त्याने कधीच विचार केला नव्हता, कारण त्याला वाटत होतं की मी परिवारालाच खुश ठेवू शकलो नाही तर मग मी तिला काय खुश ठेवणार आहे. या पुढची स्टोरी आपण पुढच्या भागात पाहू. तुम्हाला ही कथा कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा आणि जर तुम्हाला पुढचा भाग पाहायचा असेल तर कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.